लक्ष्मी निवास मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता भावना आणि सिद्धिराज आजी पडल्यामुळं पटकन माहेरातून निघून आलेले असतात. इथं आल्यानंतर पाहते तर काय, आजी जोरजोरात इवळत असते. आजीचे पाय प्रचंड दुखत असतात. त्यानंतर सिद्धू आजीचे पाय चोळू लागतो. त्यावेळेस आजी म्हणते की अरे सिद्धू, माझे पाय प्रचंड दुखत आहे आणि तू तर आता नोकरांना सुट्टी देऊन टाकलेली आहेस. आता ह्या सिंचनाला तर अजिबात काहीही येत नाही. रेणुका तर इथे नाही आणि मग घरातली कामं आता कोण करणार, याचंच मला टेन्शन आलेलं आहे बघ सिद्धू. त्यानंतर सिद्धू म्हणतो की आजी तू काही काळजी करू नकोस, आपण काहीतरी त्यातून मार्ग काढूया, चल तू पहिला दवाखान्यात. त्यानंतर लगेच सिंचना म्हणते की आजी तुला जर चालणार असेल तर भावनाताईला येतात सगळी घरातली कामं, तिकडे तर भावनाताई सगळी कामं करायची, पण तुला चालणार असेल तर इथं सुद्धा भावनाताई कामं करायला तयार आहे, हो की नाही भावनाताई. असं म्हणल्यावर लगेच भावना म्हणते की हो आजी, मला घरातल्या कामांची सवय आहे, मी सगळी कामं इथं सुद्धा करेन. आणि मग सिद्धू मनातल्या मनात म्हणतो की हा आजीचा प्लॅन आहे, तर भावना मॅडमला इथं कामाला लावायचं आहे. त्यानंतर सिद्धू म्हणतो की तू जरी शेर असलीस ना आजी, तरी मी सुद्धा 1.25 शेर आहे. असं म्हणून मग भावना तिथून निघून जाते. भावना लगेच पदर खोचते आणि भांडी घासू लागते. त्यानंतर सिद्धू लगेचच भावनाकडे जातो आहे आणि तिला मदत करतो आहे. त्यानंतर सिद्धू भावना कपडे धुवून देते आहे आणि सिद्धू कपडे वाळत घालतो आहे. भावनाने वचनच दिलेलं आहे की बायकोला कोणत्याही संकटामध्ये एकटं सोडणार नाही आहे. त्यामुळे सिद्धू अगदी खंबीरपणे भावनाच्या पुढेच उभा आहे आणि तिला तो कोणताही प्रकारचा त्रास होऊ देत नाही आहे. हे सगळं चोरून पूर्वी बघत असते आणि पूर्वीला आता प्रचंड राग आलेला असतो की सिद्धू कशाला घरातल्या नोकरांसारखी ही कामं करत आहे आणि ती जाऊन आता आजीचे आणि सिंचनाचे कान भरणार आहे. काय आता ही सगळी कामं केल्यामुळे आजी भावनावर खुश होणार आणि आता तिला किचनमध्ये सुद्धा स्वयंपाक करण्याची परमिशन देणार का, हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे.